प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे. प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे. आगम निगम संत समागम सत
या भजनामध्ये आजच्या समासाचा जो उत्तरार्ध आहे ना, त्यात समर्थ आपल्याला सांगणार आहे, मी पण तू पण शोधता शोधता आपण आपणा शोधे. याला आज समर्थ देहात्म योगानी थोडं समजलं असं म्हणणार आहेत. कारण त्याच्या पुढे आपल्याला आणखी प्रगतीतले टप्पे आहेत. म्हणले सध्या माझं लक्ष फक्त जडावर आहे. जडाशी चंचळ चालवित आहे. जड ते म्हणले, अरे जडावर नको अवलंबून राहू, त्याला चंचळ म्हणजे सूक्ष्म चालवत आहे. म्हणजे चालवते ते स्थिर आहे का? हां, ते त्यातली स्थिरता शोधून पाहिजे. ती म्हणे प्रचित आहे, शोधून पाहे. खरं आहे सगळं. पण म्हणले खूप कठीण आहे हो. म्हणले कठीण आहे, पण ते का करायचं? कारण म्हणले दास म्हणे निज गुजे साधका. मी तुला अगदी गुपित सांगतो. काय गुपित आहे? ना तुझं की भव बाधे. आपल्या सगळ्यांना बघा, भवरोग हे बाधतो आहे की नाही? दुःख आहे संसारामध्ये. कोणीतरी आपल्यापैकी असं म्हणू शकतो का? नाही, मी संसारात सुखी आहे. तर मग जे संसारातनं जर कुठल्याही देश काल मर्यादेच्या पलीकडे असणारं सुख मला पाहिजे असेल, तर ते म्हणले की हे यातनं मिळेल. पण मी आत्मविचार, शास्त्रविचार आणि गुरुविचार या मार्गाने जायला पाहिजे. तर आता बघूया, या समासामध्ये समर्थ त्याला देहात्म योग म्हणतात. आणि ते स्वतःच सांगतायत की देहात्म योगाने सगळं नाही समजलं, आणखीन पुढे जायला पाहिजे. पण ते हेच आहे, मी पण तू पण शोध पाहता आपण आपणा शोधे. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपण आपली प्रार्थना म्हणू. ओके. ओ ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आज मी माझ्या नेहमीच्या ठिकाणी नाही आहे, तर कदाचित त्या इंटरनेटवर व्यत्यय येऊ शकतो, तर जरा तुम्ही सहन करा. पण ठीक आहे. तर आता हे आपले 7 समासानंतर हे आपण आत्मा आत्माराम निरूपणामध्ये स्थूल सूक्ष्म विवेक बघितला. आणि त्यानंतर नाना उपासनांचं निरूपण नंतर येणार आहे. पण त्याच्या आधी या आत्माराम निरूपणाचे हे आपण फोड या समासाची आपण गेल्या वेळी बघितली. आणि हे पहा की जसे समर्थ रामदास स्वामींनी जागोजागी कुठे कुठे निरूपणं केली असतील, जणू काही त्यातलीच ही नंतरची शेवटचे दोन, हे आता 8, 9, 10 हे तीन वेगवेगळ्या ठिकाणचे समास एकत्र केलेत. जणू काही, कारण का त्यात काही पुनरावृत्ती आहे, काही ठिकाणी मंगलाचरण आहे. तर ते काय आहे ते आपण बघूया. तर हे आपण आजच्या भजनामध्ये सांगितल्यासारखं या सगळ्या जडाला चालवणारा चंचळ जो आहे, तो शोधून काढायचा आहे आत्मा. आणि तिथे आपल्याला जाण्यासाठी मग स्थूल सूक्ष्म विवरण म्हणजे बुद्धीला आवाहन करून जायचंय. ते बघायला शिकायचंय. म्हणजे काय होतं, बुद्धीनं प्रयत्न केल्यामुळे त्यात फेनाटिसिझम काही राहत नाही, जोर जबरदस्ती काही राहत नाही. आपल्याला जेवढी झेपेल तेवढं मार्ग आपल्याला चालायची आपल्याकडे मुभा आहे. जेवढं माझ्या बुद्धीला पटेल तेवढं, त्यात जोर जबरदस्ती काही नाही. मग आता हे मंगलाचरण श्लोक झाला,
ते आपण गेल्या वेळी बघितलं. मग आपण हे वैखरी वाणीवर सुद्धा त्यांनी नंतर वंदन केलं आणि ती म्हणली ती आत आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश देते. मग आता त्याचं आपण बघितलं की वैखरी वाणीचे 4 आयाम आहेत आणि हा सगळा भाग आपण गेल्या वेळी बघितला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्याचं हे कवित्व दर्शनाचं कवित्व कला निरूपणामध्ये आपण म्हटलं की हे 4 आयाम ते संपतात कुठे, म्हणजे सगळ्यात उच्च आयाम कुठला, तर हा ओंकार तंतू अखंडपणे खंडूच नये, ज्याला त्यांनी शब्दब्रह्म म्हटलं, किंवा त्यालाच ते ओम निर्मळ स्फूर्तिरूप स्थान, हं, किंवा त्यालाच ते आत्मा म्हणतायत. तर हे इथे जाण्यासाठी, की वैखरी वाणीहून परावाणी जाण्यासाठी हे सगळं आहे. मग या वैखरी वाणीचं काय विशेष आहे आणखी, की आता बघा की हे परावाणी आणि वैखरी वाणी हे 2 टोकं झाली. आत्ता आपला व्यवहार वैखरी, त्याला तुम्ही हवं असेल तर जड म्हणा, पण हा आपला व्यवहार चालू आहे तो, आणि ती परावाणीपासनं ती आलेली आहे, त्याच्याशी जुडली पाहिजे. ते म्हणले समजलं, पण बघ ती वैखरी वाणी पण आत बाहेर प्रकाश करते, हे कसं काय? तर असं आहे बघा, याला एक मी आधी आता सोपं सोपं करून शब्द वापरतो, ओव्हर सिम्प्लिफाईड. तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग शब्द ऐकलाय का? रिव्हर्स इंजिनिअरिंग, की आता हे जसं आहे तसंच, मग तेच उलटा उलटा प्रवास करत जायचं. हम्म. मग असं बघा, तुम्ही पुस्तकं असतात यशस्वी लोकांच्या सवयी, मग त्यांच्या काय ज्या सवयी असतात, मग ती पण मी घेतली, मग मी पण यशस्वी होईन. त्याला म्हणतात रिव्हर्स इंजिनिअरिंग. ते जसं ही वाणी आपली वैखरी परावाणीतनं वैखरी आलेली आहे, हीच वैखरी वाणीनी मी उलट पण जाऊ शकतो. वैखरी वाणीने आत जात जात मी माझ्या परावाणीमध्ये, म्हणजे माझ्या मनामध्ये उतरू शकतो. हे भारतीय वेदांत शास्त्राची देणगी आहे आपल्याला, या वैखरी वाणीतून परावाणीत जाण्यासाठी. मग आता त्यामध्ये रामनामाची महती सांगणं आलंच. या सगळं ह्याच्यामध्ये नाम सर्वोत्तम आहे, राम नाम उत्तमोत्तम. ते गमतीचा आपण भाग बघितला गेल्या वेळे, की सर्व मराठी संस्कृत किंवा देवनागरी अक्षर आपण कशी लिहितो, ओळ लिहितो आणि त्याच्या खाली अर्थ. पण हा जो अर्थ, त्याला वरती रफार देतो, तो त्या ओळीच्या वर असतो. तर ते रफार म्हणजे र, आणि जो अनुस्वार देतो तो म्हणजे म. या अर्थाने र आणि म ही या अक्षरांचं स्थान या सगळ्या अक्षरांच्या वर आहे. एक गमतीचा भाग आहे, पण त्याच्याही अर्थात त्याचे आणखीन नामाचा महिमा थोर म्हणणे. तर तुम्ही म्हणाल हे काय, दिस इज जस्ट द पन ऑन द वर्ड, त्यांनी नाम थोर कसं काय झालं? ठीक आहे, रफार वर आहे, अनुस्वार वर आहे, तर एक तो लिखाणाचा भाग झाला. इंग्रजीमध्ये असं काही नाही. मग नामाचा महिमा थोर कसा काय झाला? तर बघा, नामाचा महिमा थोर आपल्याला पटला पाहिजे. आता एक गमतीनं एक संत सांगत की अनेक डॉक्टर्स आहेत, मग कुठला डॉक्टर चांगला? तर ते म्हणले, ज्या डॉक्टरच्या औषधाने तुम्हाला गुण आला तो डॉक्टर चांगला. मग त्याची फी कमी असेल, जास्ती असेल, त्याचं ऑफिस श्रीमंत वस्तीत असेल, श्रीमंत वस्तीत नसेल, तो प्रसिद्ध असेल नसेल, तुम्हाला त्याचा औषधाचा गुण आल्याशी मतलब आहे, हो की नाही? तर हा नामाचा महिमा थोर कुठला, थोर कसा काय झाला, तर ते पटवून सांगण्यासाठी पहिली गोष्ट माझ्या मनात सगळे संशय गेले पाहिजे. युक्तिप्रयुक्तीने माझा अभिमान खोटा आहे हे पटलं पाहिजे, आणि मी उत्साह आणि नामस्मरणाला लागलं पाहिजे. हा नाम महिमा थोर आहे हे बघण्यासाठी, म्हणजेच काय, अगदी थोडक्यात, माझ्यातील आवडीनिवडी टोकाच्या नसाव्यात, एकांगी नसाव्यात. माझा अहंकार अहंकार म्हणतो, इगो इगो, तो तर माझ्या अशा रागद्वेषातनच व्यक्त होतो की नाही. मग ते विरळ होणं साधनेचं ध्येय आहे. म्हणजेच काय, असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, माझा काही आग्रह नाही. म्हणजे मला विचारलं तुम्ही तर माझ्या काही आवडीनिवडी असतील आणि त्या सहज व्यवहारामध्ये भागल्या तर करा, पण माझा आग्रह नसावा. हं? तर हे विरळ होणे हे साधनेचे ध्येय आहे, आणि ते नामस्मरणाने अगदी सहज साधतं. मग ह्याच्या पुष्ट्यर्थ आपण गेल्या वेळे हे भजन बघितलं बघा.
की या संतांचं कसं असतं, संतांना त्यांची स्फूर्ती अनावर होते. त्यांनी त्यांनी ते जे वाटचाल केलेली असते ना, त्याचा अनुभव देण्यास ते अगदी तत्पर असतात. ते म्हणतात, अरे मी ह्या मार्गाने आलो, तुम्ही तुम्ही पण या ह्या मार्गाने. तसं मग त्या त्यांनी रचलेल्या रचनांमध्ये कसं असतं, की बघा, आपण जे ज्या काही अटी म्हटल्या, आपण नामस्मरणाला कुठल्या अटी, कुठलं साधन चांगलं आणि काय साधायचं आहे आपल्याला, ते ह्याच्यामध्ये गेल्या वेळी आपण हे भजन ऐकलं. पण बघा, संशय धरू नका इथे. हं, सोडून या युक्ती अभिमान. हं, मग मला अभिमान, माझ्या नावाचा मला किती अभिमान आहे. हं, एखाद्या आपण आता कुठे संस्थेमध्ये काम करत असू किंवा कुठे ऑफिसमध्ये काम करत असू आणि समजा मी जी काय कॉन्ट्रीब्युशन केली, त्याचा समजा थँक्यू म्हणलंच नाही कोणी. माझं नाव नाही घेतलं. मला थँक्यू नाही म्हणलंय, वाटतं की नाही आपल्याला? हां, मग तेच आता सगळं मी हे भगवंताच्या चरणी अर्पण करायचं, या अर्थाने नामस्मरणाचं महत्त्व सांगणारं भजनही आपण गेल्या वेळी बघितलं. आणि नंतर हे अतिसूक्ष्म आत्मा आणि त्याची सगळीकडे व्याप्ती बघण्यासाठी या ओव्या आपण बघितल्या. हां, आणि मग त्याच्यामध्येच म्हटलं की अवतार सुद्धा, या अवतार आत्माच मुळी आपल्या भूमिकेवर आला, त्यालाच अवतार असं म्हटलं. अवतारानं त्यांचं विशिष्ट कार्य असतं. त्या कार्यापुरते प्रत्येक अवतारा पूर्णच असतो, तसं त्याचं कार्य होतं. पण हा सगळ्यांना या आत्म्याची, म्हणजे त्या चैतन्याची जरूर आहे. मग त्या दृष्टीनं आता या आत्म्याची विविध नावे आणि प्रचिती, तर इथपर्यंत आपला गेल्या वेळी विषय झाला. आता आपण पुढेच नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, सस्वरूप, द्रष्टारूप जाणिजे. नरोत्तमो वीरोत्तमो, पुरुषोत्तमो रघोत्तमो, सर्वोत्तमो उत्तमोत्तमो, त्रैलोक्यवासी. हे आत्म्याचे अनेक काय सगुण उपासनेमध्ये, अनेक दर्शनांमध्ये, वेदांतामध्ये त्याला द्रष्टारूप म्हटलंय. काही द्वैत दर्शनामध्ये त्याला रघुत्तम, तुमच्या इष्ट देवता सगळ्यात उत्तम आहे, पुरुषोत्तम म्हटलंय, नरोत्तम म्हटलंय. पण हे सगळे आता आपण थोडक्यात वेगळ्या अर्थाने करू. हे नादरूप ज्योतिरूप काय आहे, आणि आता थोडक्यामध्ये, अगदी थोडक्यामध्ये, याच्या आधीचे जे समाज झालेत ना, त्याचा आपण एक मॅपिंग करूया. कारण का, आता आता 16व्या दशकापर्यंत आपण आलो, संपेल आता काही दिवसांनी. तर आपण खोली येण्यासाठी काही जणांनी विचारलं, अ, दासबोध वाचनेमध्ये खोली येण्यासाठी, डेप्थ येण्यासाठी काय करावं. तर आपल्या आधीच्या समासांसाठी, किंवा ही ओवी ह्या समासात ह्याच क्रमाने का आली, हा आठवा समास आठवा का आहे, तो पहिला का नाही झाला. मग आता बघा, आपण जाणण्यासाठी सांगतायत ना, समर्थ सांगतायत द्रष्टारूप जाणीजे. चला आपण आज फक्त हे पहिले दोन शब्द समजून घेऊ. नादरूप ज्योतिरूप जाणीजे. तर आता बघा, हे जाणीजे म्हणजे करायचं काय, आम्ही जाणीजे म्हणजे कसं जाणायचं. आता बघा की या समासामध्ये या दशकामध्ये पहिले गुण कुठले होते? पंचमहाभूतान भूतान भूत होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशाच्या ऐवजी आधीच्या दशकांमध्ये त्यांनी आकाश म्हटलं, पण ह्या दशकामध्ये काय म्हणले? आकाशाच्या ऐवजी ते म्हणले आत्मा, असं म्हणले. आणि ते आत्मनिरूपणच चालू आहे. तर हे आता मी मला जसं वाटलं तसं सांगतोय बरं का. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही सोडून द्या. आता हे पंचमहाभूत आहेत. मग आता नाद आहे, इथं म्हटलं ना नाद रूप. मग नाद रूप आपण कसं ऐकतो? कानाने ऐकतो, हो की नाही? हा. नंतर मग कानाचं वेदांतामध्ये सांगतात, कान ऐकू येण्यासाठी आकाश, पंचमहाभूत ही त्याची देवता आहे, ध्वनीची. हम्म आकाशाचे मग साधना करून माझं मन, माझी आवडीनिवडी सगळं गेलं की नाही, मग काही जणांना म्हणतात एक दिव्य नाद ऐकू येतो, त्यांचं मन शुद्ध झालं की, त्याला ते अनाहत नाद म्हणतात.
अनाहत का? तर आपले सगळे आवाज जे आहेत ना ते आघात करून झालेले आहेत. ही टाळी वाजवली, दोन एका हाताने दुसऱ्या हातावर आघात केला आणि टाळी वाजली, त्याला म्हणतात आहत. पण अनाहत म्हणजे असा कुठला आघात करून नाही. मग आघात करून एका हाताने टाळी वाजत नाही असं आपण म्हणतो ना. पण मग हा आवाज आकाश देवतेकडनं आलेला आहे आणि तो कान, तो नादाने ऐकू येतो. मग मन जर शुद्ध झालं आपलं, तर आपली इंद्रिय ज्ञानेंद्रिय स्वच्छ झाली की कानाने आकाश येतो. अनाद नाद म्हणतात त्याला. दुसरं काय म्हटलं त्यांनी? ज्योतिरूप. आता ज्योतिरूप म्हणजे ज्योती डोळ्याने दिसते. म्हणजे डोळ्याची देवता आहे वेदांतामध्ये अग्नी. तुमच्यापैकी अनेक जणांनी वेदांत अध्ययन केलेलं आहे. समोर बसलेत, शिल्पाजी बसले आहेत, मिहीर बसले, त्यांनी वेदांत वेदांत बोध, वेदांत सारकंत, विवेक चूडामणी पुष्कळ त्यांनी गीता ऐकले. तर आता ते वेदांतमध्ये काय सांगतात? डोळ्याची देवता अग्निदेवता, ती अग्निदेवता आहे. दिव्य तेज दिसतं. आता बघा, या क्रमाने सगळं आहे बघा. नादरूप, ज्योतिरूप. तर हे सगळं ह्या क्रमात, म्हणून हे आपण काय, ही पंचमहाभूतांचे जे समास होते त्यावेळेस आपण काय म्हटलं? ही सर्वसामान्य सगळ्यांना लागू असलेली प्रार्थना आहे. मग आपली आपली जेवढी तयारी असेल तेवढी आपण आज त्यात बुडी मारू शकतो आणि म्हणू शकतो की हे जाणायचं म्हणजे काय करायचं? नादरूप ज्योतिरूप काय? मग या समासांमध्ये काय सांगितलं होतं? आकाशाचे गुणधर्म सांगितले होते. मग ऐकू येईल. हां, अग्नी निरूपण झालं. त्यामध्ये दिव्य तेज दिसेल. हे सगळं शास्त्र ह्या दृष्टीनं ते जाणीजे म्हणतात. हे बाकीचे विषय चैतन्यरूप, स्वस्वरूप येणार आहेत पुढे, ते अजून आपण त्यावेळेस ते बघूया. मग समर्थ काय म्हणतात? हा आत्मा जाणून घ्यायचं आपल्याला प्रचिती देवत आहेत समर्थ. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट चहूकडे. म्हणजे त्यात जीवन गेलं, चैतन्य गेलं. ते चैतन्याचं महत्त्व पटवण्यासाठी ते हे शब्द वापरत आहेत. त्यामुळे आत्म्या विण वेडे कुडे, आत्म्या वीण मढे बापुडे. कुडे म्हणजे जे शरीर, प्राण निघून गेलेल्या शरीराला कुडी म्हणतात. त्या कुडीत प्राण शिल्लक राहिले नाही असं म्हणतो. मढे, मढे म्हणतात. आत्म्या वीण मढे बापुडे, आत्म्या वीण थडे रोकडे. थडगं असतं ना, थडे रोकडे शरीराचे. आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी, आत्म्या विणे ओस. मग आत्मज्ञानी मनात काय समजतो? तो पाहे जनी आत्मया लागुनी. आपल्या आजूबाजूला ते जन, त्या आपल्याला जसे लोक दिसतात तसे ज्ञानीपुरुषालाही दिसतात. पण तो म्हणतो हा सगळा आत्म्याचा विलास आहे. हे सगळे जनांमध्ये तो आत्मा बघतो. भुवनी त्रिभुवनी. आणि ते म्हणले आत्म्या म्हणजे सगळं ओसच आहे. परमसुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्या विण अंधकार उभय लोकी. हे समजायला सोपं आहे. मग कसं पाहिजे साधकाने? सर्वांगी सिद्ध सावध, नाना भेद नाना वेध, नाना खेद आणि आनंद तेणेची करिता. आपल्याला खेद वाटतो तोही आत्म्यामुळेच, म्हणजे चैतन्यामुळेच. आपल्या जी चेतना, म्हणजे दोन्ही माझ्या हातात आहे, आनंदी होणं किंवा सुखी होणं. म्हणजे रंक अथवा ब्रह्मादिक, एकची चालवी अनेक, पहावा नित्यानित्य विवेक, कोणी एक. कोणी एक म्हणजे सगळ्यांनी. ज्याला ज्याला आनंद पाहिजे त्यांनी नित्य काय आणि अनित्य काय हे पहा. ज्यात म्हणले अहो पण तुम्ही घरी राहतात नाही ना, म्हणे माझं कुटुंब अगदी सुंदर आहे. ज्याचे घरी पद्मिनी नारी. पद्मिनी अत्यंत सुंदर असं वर्णन ऐकतो पुराणांमध्ये. पद्मिनी घरी ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडी धरी. ती जिवंत आहे, आत्मा आहे तोवर आवडी धरी. म्हणले आत्मा गेल्या शरीरी तेज कैसे. ते आत्मा गेल्यावर बघा, तुमच्यापैकी अनेकांनी भज गोविंदम
अनेक वेळा वाचलं असेल, शंकराचार्यांचं आहे. त्या जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या भजगोविंदम याच्यामध्ये आहे. ते म्हणतात, यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छति कुशलम गेहे. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत तोवर विचारतात. मग म्हणे काय होतं, गतवती वायो देहापाये. पण यातनं प्राण निघून गेल्यावर त्याच देहाला भार्या बिभ्यती तस्मिन काय. त्या 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 शरीराकडे, प्राण गेलेल्या शरीराला ती पत्नी अत्यंत प्रिय आहेच, असेलच, पण ती सुद्धा म्हणते चला न्या आता, न्या. ती सुद्धा त्या शरीराला, शवाला जवळ करीत नाही. ते हे आता ना काय होतं, ह्या अशा टोकाची उदाहरणं ऐकली इथे. 16व्या ओळीत म्हणले, ज्याच्या घरी पद्मिनी नारी त्या जोपर्यंत जिवंत आहेत, मग आत्मा गेली या शरीरी तेज कैसे. किंवा म्हणले ते पत्नी वारली तर त्याला, पुरुष वारला ती पत्नी म्हणते ह्याला घेऊन जा. तर या चर्चेने माझं मन त्या सत्संगामध्ये जातं जिथे मी लहानपणी जायचो. तर तिथल्या गुरुजींनी जी आठवण सांगितली ना, अहो, आत्ता सुद्धा आठवली ना की कठीण आहे ऐकायला, पण मी सांगतो कारण त्यांनी माझ्या अ, मनावरती चरकलो मी. तर ते सांगत होते, त्यांच्या गुरुबंधूंबद्दल सांगत होते, त्यांच्या आठवणी. तर म्हणे एक त्या मंदिरामध्ये एक पती पत्नी यायचे निरूपणाला. तर म्हणे पती पत्नी अत्यंत प्रेमाचे होते. तर काहीतरी विषय निघाला तर त्या पत्नी काय म्हणल्या, नाही नाही, आमचा 50 वर्ष संसार झालाय, प्रेमाचे आहोत आम्ही सगळे, हे असंच घरी पद्मिनी नारी. त्या त्या टाईप नवराही म्हणला. पण म्हणले, ते बाई म्हणल्या, पण म्हणे यांच्या मी जगू शकणार नाही. हं. मग त्या गुरूंनी आपलं विचारलं, ऐकत होते ते. म्हणले काय काय करशी, काय कराल. हे जे विचारलं ते गुरुजी 88 वर्षाचे होते बरं का. म्हणले काय कराल. त्या बाई म्हणल्या, मी डोकं आपटून जीव देईन. त्या असू दे म्हणले, एवढं टोकाला द्यायची गरज नाही. त्यापेक्षा म्हणले नामस्मरण करा, ते जास्ती सोयीचं आहे. असं असं त्यांना म्हणले. मग कर्मधर्म संयोगाने त्यांचे पती वारले. वारले, मुलगा होता घरी. मग ते गुरूंना बोलवा. तर ते गुरु काय सांगत होते माहिती आहे का, दुसऱ्या आठवड्यात भेटल्यावरती म्हणे गेलो, तर म्हणे त्या बाईंनी म्हणे भिंतीवर एक दोनदा डोकं आपटून घेतलं. मग म्हणे बसल्या. रडल्या, दुःख आहे झालं. पण म्हणले तर आता न्यायचं त्यांना. तर ते हळूच म्हणे मुलाला जवळ बोलवलं आणि त्याच्या कानात सांगितलं, त्यांच्या हातामध्ये अंगठी आहे ती काढून घे. आता म्हणे, तर गुरु सांगायचे बघा म्हणले, व्यवहारी प्रेम असंच असतं. आणि तेच नंतर म्हणले, म्हणे हे सगळं बरोबरच आहे, त्याच्यात गैर काही नाही. पण हे प्रेम, म्हणजे सुख कशाने लाभेल, नामस्मरणाने सुख लाभेल. ती आत्मीयता ममता सोडल्याने आहे. ते त्यांनी हे उदाहरण सांगितलं. म्हणे संसाराचं नेचर काय आहे हे समजण्यासाठी मी सांगतोय, टीका म्हणून नाही. आणि माझा तर अधिकार नाहीच नाही. पण याने मनात चिंतन केलं की कधी कुठला कठीण प्रसंग आला तर माझ्या लक्षात राहावं, एवढाच हेतू आहे. भार्या बिभ्यती तस्मिन काय. बर. मग असं आहे, हे आत्मचिंतन सहज सहज का होत नाही, यावर्षी कठीण प्रसंगातनं का जायला लागतं. कठीण प्रसंगातनं का जायला लागतं. तर बघा, आत्मा दिसेना भासेना बाह्याकारे अनुमानेन नाना मनाच्या कल्पना आत्मयाचेनी. ते म्हणले अरे आत्मा दिसत नाही, भासत नाही, अनुमान कसा नाही, नाही म्हणे, अरे ते मनाच्या कल्पना आहेत ना, त्या आत्माच प्रेरित करतोय, त्या आत्म्याच्याच आहेत. आत्मा शरीरे वास्तव्य करी अवघे ब्रह्मांड विवरी भरी वासना भावना परोपरी
किती म्हणून सांगाव्या. किंबहुना आपल्या जीवनातलं सगळंच मुळी या आत्म्यामुळेच जीवन आहे. सगळं जीवनामध्ये माझ्या ज्या ज्या भावना येतात, जे जे प्रसंग आहे, ते सगळं या आत्म्यामुळेच आहे. किती म्हणून सांगू. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती, अनंत प्राणी सांगो किती, अंतर त्यांचे. मग याने काय होतं माहिती आहे का? मी या संसाराला खरं मानून लोकांशी खरं खोटं वागतो, स्वार्थ प्रेरित बुद्धीने वागतो. ते म्हणतात अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो नेदणे चुकावणे प्राणीमात्रांसी. म्हणले सगळा हा जो जगाचा व्यवहार जो मला दिसत आहे, तो सगळा आत्म्यामुळेच आहे. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे, पृथ्वीमध्ये परोपरी, एकास एक सिंतरी, कित्येक भक्त दोन्ही आहे. एकास एक मारतो, एकास एक वाचवतो, तर कित्येक भक्त परोपकारी परोपरी परोपकार पण करतात. दोन्ही तऱ्हेनं आत्मा का वाईट असं नाही, तर दोन्हीकडून आहे. एक आत्मा अनंत भेद, देहे परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईंचा अभेद, भेदही धरी. म्हणजे तो तुम्हाला जर भेद तुम्हाला बघायचा असेल तर आत्मा त्यात विरोध करत नाही. तुमच्या ह्याच्यातून जर बघा, पण आत्मा स्वतः अभेद आहे. आत्म्यामध्ये भेद काहीही नाही. पण भेद कोणाला बघायचा असेल तो त्याला विरोध करत नाही. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस म्हणजे हे त्यांनी पुन्हा बघा, हे ही रिपीट झाली आहे ओवी. गेल्या समासातली ही ओवी रिपीट झाली आहे की हे प्रथम मल्ल निबर्हण न्यायानी सगळ्यात जास्त आकर्षणाचं त्यांनी घेतलं आणि म्हणले पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी. ही सुद्धा ओवी रिपीट झाली आहे. ऐसी नाही उठा ठेवी, विषय सुखाची गोवी, तेथे भेद आहे. तर आपण आपलं 25व्या ओवीच्या दुसऱ्या ओळीवर विचार करू, कारण या आधीचं बघून झालं आहे. ते म्हणजे जिथे जिथे विषय सुख म्हणजे ज्ञानेंद्रियांनी बाहेरच्या वस्तूतनं मी जोपर्यंत सुख घ्यायची माझी लालसा आहे, तोवर तिथे भेद आहे. म्हणले ज्या प्राण्याचा जो आहार, तेथेची होती तत्पर, पशुचे आहारी नर, अनादरे वर्तते. हम्म. पशूंचा आहार समजा खूप सुंदर हिरवं गवत आहे, आपल्याला चालेल, आपण म्हणून नाही नाही मला शिजवलेलं अन्न पाहिजे. पशूंना ते आवडतं. ज्या प्राण्याचा जो आहार तिथे तो तत्पर असतो. मग ही तत्परता कुठून आली? तत्परता नुसत्या शरीरात आहे म्हटलं तर ते शरीर मेल्यानंतर तिथे काही तत्परता नाही. म्हणजे ही आत्मा या जाणीवेतनं तो भेद व्यक्त करतोय हे सांगतात. आहार भेद, देहे भेद, गुप्त प्रगट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद वेगळाला. हा जो विषय सुखाचा आनंद आहे, या पंचेंद्रियातनं पंचमहाभूतातनं जो घ्यायचा आनंद आहे, ते वेगवेगळा आहे. सिंधू भूगर्भींची नीरे, त्या नीरामधील शरीरे, आवरणोदकाची जळचरे अत्यंत मोठी. ही ओवी सुद्धा रिपीट झालेली आहे आधीच्या समासामध्ये. म्हणून कदाचित ते समर्थ अभ्यासक शंकरराव दे म्हणले असतील, ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेली निरूपणं एकत्र आलेली आहेत. त्यामुळे सिंधू भूगर्भीची नीरे, अनेक मोठे मोठे सरोवर आहेत, त्यामध्ये नीरामध्ये अनेक शरीरं आहेत, अत्यंत मोठे डोहांमधले आवरणोदकामधले जळचर आहेत, ते अत्यंत मोठे आहेत. पण सूक्ष्मदृष्टी आणि तामना, शरीराचा अंत लागेना. म्हणजे आपण जर सूक्ष्मदृष्टीने बघितलं, ते या सगळ्या शरीरांचं कितीतरी केवढी शरीर आहेत हो, ते सगळे समजणं शक्य आहे का? नाही. आपलं आपल्याला शरीर तरी समजतं का? नाही. मातो अंतरात्मा अनुमाना, कैसा येतो. हे सगळं शरीर स्थूल असून तेच जिथे समजत नाही, मग अंतरात्मा अंतरात्मा समजेल तो इतका सूक्ष्म आहे, हे कसं आहे? म्हणून म्हणले
देहात्मयोग शोधुनी पाहिला, तेणे काही अनुमानला. म्हणजे देहात्मयोग म्हणजे नुसतं मी फक्त एक देह, हा बाकी काही नाही असं नाही आहे. देह आहे आणि त्यात जाणीव आहे. त्या जाणीवेच्या रूपानं रागद्वेष प्रगट होतात. त्या जाणीवेच्या रूपानं पशु, इतर नर ह्याच्यातला आहारातल्या आवडीनिवडी व्यक्त होतात. हा जो योग समजला मी, त्याने मला काही थोडंसं समजलं. पण स्थूल सूक्ष्माचा गलबला गथा गोवी. गथा गोवी म्हणजे गोंधळ. तर म्हणजे स्थूल सूक्ष्म हा नुसतं ह्याच्यातच जर मी पडून राहिलो, सारखं हेच जर शोधत राहिलो, स्थूळ सूक्ष्म, आणि कुठे जायचं त्याची डायरेक्शन नाही समजली, म्हणजेच फक्त केवळ तर्क 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 असंच जर करत बसलो, तर त्या तर्काला दिशा नसलेल तर भांबवल्यासारखं होईल की नाही. हं? संत एक सुंदर उदाहरण द्यायचं आहे. म्हणे तर्क म्हणजे काय, काटछाट करायची. तुझं मत बरोबर नाही, ह्याचं मत बरोबर नाही, असं काटछाट. त्याला म्हणतात ना खंडन मंडन, वेदांत शास्त्रामध्ये म्हणतात. पण म्हणले नुसतं काटछाट नाही करायची. म्हणजे तुम्ही शिंपी बघितलाय का? तर म्हणजे शिंपी कापतो, पण मग शिवतो पण. नुसतंच कापत नाही बसायचं. नुसतं कापत बसलं तर त्याला काही वेदांत विचार नाही म्हणा. ते जोडायला पण शिकलं पाहिजे. ते कापून त्यातनं मग काय काय सार आहे ते घ्यायला पण पाहिजे. म्हणून नुसतं स्थूळ सूक्ष्माच्या गलबला गथा गोवी. तर म्हणले हा जो गोंधळ आहे नुसता विचारांमधला, तर म्हणले ही उगवाव्या कारणे, म्हणजे या गथागोबीतनं काही हाती लाभावं म्हणून अनेक दर्शन आहेत. केली नाना निरूपण, हे समर्थ स्वतःचा सांगतात अनुभव. गथागोवी उगवाव्या कारणे. म्हणजे गथागोवी म्हणजे हा जो गोंधळ आहे, गोंधळ कुठून आला? हा गथागोवीचा, हा शब्दाचा अर्थ 30व्या ओवीत घ्यायचा. तिथे स्थूळ सूक्ष्माचा गलबला, म्हणजे स्थूळ सूक्ष्म या वादातच खूप वाद करत बसलो, त्याला दिशा नसेल, म्हणजे गुरुचं मार्गदर्शन नसेल, तर गोंधळ होईल. पण म्हणलं ह्या गोंधळातनं बाहेर येण्यासाठी मी केली नाना निरूपणे. गथा गोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे. अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलिला. हं, मी निरूपणे केलेली आहेत, ती अनेकांना पसंतीस पडून तो अंतरात्मा अनेक मुखाने बोलता झाला. तो काय ही अनेक नाना निरूपणे आहेत, ते आता हा 8वा समास संपला ना, तर 9व्या समासामध्ये आता इथं आत्माराम म्हणजे स्थूल सूक्ष्माचा विवेक सांगणारा हा समास संपला. पण हे गथागोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे, ते समजण्यासाठी हे नाना उपासना निरूपण हा पुढचा समास आहे. म्हणजे समर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी निरूपणं केली असतीलही, पण त्यांनी जी काही एकत्र जोडली आहेत ती किती सुंदर जोडली आहेत बघा. की आता जी वेगळी उपासनांचं जे निरूपण आहे तो 9व्या समासामध्ये ते सांगतात. पण आता आपण इथे समास तर झाला, पण आपण एक थोडं वेगळ्या तऱ्हेनं बघायचं का? आपल्याकडे थोडा वेळ आहे. हं, तर आधी इथे आत्माराम निरूपणामध्ये आपण म्हटलं की स्थूल सूक्ष्म विवेक. मग आपला पण असा स्थूल सूक्ष्माच्या गलबला नाही होता का मग आपल्या? आपल्याला पण थोडं त्याच्यामध्ये थोडं अनुमानला. कारण ते काय म्हणले, देहात्म योग शोधून पाहिला, तेणे काही अनुमानला, थोडा समज. मग आपण सार काढूया का? चालेल, थोडा सोप्या शब्दात करूया. हं? देहात्म योग पाहिला, नाही तर आपला पण गोंधळ होईल. नुसतं हे काय, काय माहिती आहे स्थूल सूक्ष्म दरवेळेस सांगतात, तर त्यातनं त्यांना काय साधायचं आहे माहीत नाही. चला, आता हे सोपं सोपं आहे, बेबी स्टेप्स आहेत, पण बघा. हं. काय म्हणले, स्थूल म्हणजे काय? माझ्या ज्ञानेंद्रियांना जे समजतं, त्यांच्या आकलनास येतं, त्याला ते म्हणतात स्थूल. मग ते मायक्रोस्कोपमधनं बघा, जसं कसंही बघा. हं. पण ते काय म्हणतात, तुम्ही स्कॅन काढा अशा मेंदूचे, तरी ते स्थूलच आहे, ते काही सूक्ष्म नाही. मग करता कोण आहे? करता स्थूल आहे का सूक्ष्म आहे?
म्हणजे मी ज्याला जो म्हणतो, तर मी सूक्ष्म आहे. माय ट्रू नेचर सूक्ष्म आहे. आता बघा, आपणच जर आपले लहानपणापासूनचे फोटो काढून बघितले, 5 वर्षाचा असताना, 6 वर्षाचा, मग ते, पण मी आहे त्याच्यामध्ये. मग मी बदलत गेलो. मी अज्ञानी होतो, बालक होतो, तरुण झालो, मोठा झालो. पण तो बदल जो झालेला आहे तो स्थूलात झालाय, पण बुद्धी सूक्ष्मामध्ये पण प्रगल्भता, मॅच्युरिटी आली की नाही? हा, तो सूक्ष्मामध्ये बदल झालेला आहे. मग स्थूल म्हणजे काय? फक्त स्थूलाकडेच लक्ष दिलं तर हे कठपुतलीचं भावलं, म्हणजे बाहुल्यांचा खेळ असल्यासारखं आहे हे. हं? हे बाहुल्यांचा खेळ असल्यासारखं आहे. तर आपण काय करूया, याच्यावर थोडा विचार करूया. चालेल ना? स्थूल सूक्ष्म विवेकावरती हा देहात्म योग काय आहे ते आपण विचार. चला, तर पुढे चला. एक काय आहे ते याच दशकामध्ये आपण बघू. पहिलं काय बघितलं? पंचमहाभूत विवेक. पंचमहाभूतांवर एवढे समास आपण बघितले की नाही? पंचमहाभूत. नंतर काय बघितलं? अवस्थात्रय विवेक बघितलं. म्हणजे मी जागृत आहे, मेलेलो आहे, किंवा काय गाढ झोप येते, स्वप्न आहे, हे अवस्थात्रय विवेक आहे. बर. आणि मग या अवस्थात्रय विवेकात काय बघितलं? जागृती आहे, आपण जागे आहोत ना सगळे. हां, जागे आहोत. मग झोपी जाण्याच्या आधी कुठली अवस्था असते? स्वप्न. हं. आणि मग स्वप्नानंतर असते गाढ झोप. इथपर्यंत सोपं आहे ना सगळं? सोपं आहे, ठीक आहे. आणि मग पंचमहाभूतांमध्ये आपण फक्त आज एकच पंचमहाभूत घेऊया बरं का. डोक्याला ताप नको म्हणून थोडंच घेऊ, एकच घेऊ. हां, सोपं सोपं जाऊ. हं. हे आपल्या बुद्धीला आव्हान आहे. हे बघा, तुम्हाला मजा येईल. तुम्हाला जर हे आवडलं ना असं, मग तुम्ही पण हे आणखीन सगळं पंचमहाभूतांना लागू करू शकता. फार सुंदर आहे हे. बरं, आकाश आहे. मग आता आपला जागृतीतला व्यवहार कुठे आहे हो? आपण जागे होत की नाही? मग मी आता जिथे बसलोय, आता मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं? मी आज वेगळ्या जागी बसलोय. हं. म्हणजे काय? ते वेगळ्या आजूबाजूला चार भिंती आहेतच, आकाशातच बसलोय, पण इथलं आकाश या वेगळ्या चार भिंतीत बसल्या कारणाने इथे मी वेगळ्या जागी बसलोय. मग ह्याला काय म्हणतात? या आकाश आहे, स्थूलाकाश आहे. कारण इथे मर्यादा आहे मी जिथे बसलोय त्याला. हां, हे स्थूलाकाश झालं. मग आता चला, समजा मी असं धरून तरी खोळी खूप छोटी आहे, काय आहे. मग मी इथे समजा मी झोपलो आज रात्री. हं. मग स्वप्नामध्ये मी डोंगर, दर्या वगैरे खूप मोठं बघितलं काही काही. पण मी तर काय 12 बाय 12च्या खोलीत झोपलोय. मग तिथलं आकाश तर छोटं आहे, की ज्या स्थूलाकाशात बघून आपण आता ऐकतोय म्हणा, किंवा निरूपण मी करतोय म्हणा, ते तर छोटं आहे. पण मग या छोट्या खोलीत झोपून सुद्धा मी जंगल कसं काय बघितलं? ते म्हणले, ते जंगल चित्ताकाशामध्ये होतं, माझ्या मनामध्ये होतं. ते झालं चित्ताकाश. हम्म. ते खूप, त्याला अनंत मर्यादा काहीच नाही. तर चित्ताकाशामध्ये किती, त्यासाठी तुम्ही किती छोट्या मोठ्या खोलीत झोपले याला काही बंधन नाही. सगळ्यात मोठे जंगल म्हणा, काही म्हणा, त्यात सगळं त्याला ते आपलं चित्ताकाश आहे. मग आपण जागृत असताना चित्ताकाश कुठे असतं? आपल्यालाच असतं बरं का, कुठे दूर गेलेलं नाही आहे, आपल्यापाशीच आहे. बर. मग मी सुषुप्तीत असतो, तेव्हा काय असतं? तेव्हा मी चिदाकाशात असतो. फक्त त्याची मला जाण नसते, कारण त्यावेळेस माझी बुद्धी पण झोपी गेलेली असते. हां, त्यावेळेस माझी बुद्धी पण झोपी गेलेली असते. मग जागृतीच्या व्यवहाराच्या दृष्टीने मी स्थूलाकाशात आहे. हे स्वप्न चित्ताकाश फक्त स्वप्नामध्ये असतं असं समजूया नको बरं का. हे आपल्याला उदाहरण देण्यासाठी संत सांगतात. चित्ताकाश आहेच ना, आत्ता माझ्याबरोबर आहे, ते कुठे गेलेलं नाही आहे. चित्ताकाश आहे. हां, पण ते सूक्ष्म झालं. स्थूल सूक्ष्मामधलं हे सूक्ष्म झालं. सूक्ष्म झालं म्हणजे काय झालं? त्या जागृतीमधली जे जडाची ज्याला लिमिटेशन होती ना, ती लिमिटेशन गेली. या चार भिंतींची लिमिटेशन गेली. म्हणूनच मला सगळं जंगल ह्या खोलीत आणता आलं की नाही, चित्ताकाशामध्ये. हां, बघा, मन सूक्ष्म करण्याचा केवढा फायदा आहे. आय हॅव नो लिमिटेशन्स ऑन मी. एखादा मोठं काहीतरी घरी आणायचं आहे, आपण म्हणतो नाही नाही मावणार नाही, इथे नको तिथे नको. पण चित्ताकाशामध्ये किती मोठं करा, त्याला काही मर्यादा नाही माझ्यावरती. ते झालं चित्ताकाश. आणि सुषुप्तीमध्ये काय? मी सुषुप्तीमध्ये मी सगळ्या जगाशी जणू काही एक रूप आहे.
ते झालं चिदाकाश. फक्त एक प्रश्न आहे की स्थूलाकाशामध्ये व्यवहार करणारा मी, स्वप्नामध्ये जंगल नदी पर्वतांवर गेलेला मी, आणि चिदाकाशामध्ये काहीही जाणीव नाही असं म्हणणारा मी, ह्यांचा एकमेकाशी काय संबंध आहे? आहे, त्यालाच तर मी 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 म्हणतो. त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये आत्मा तुर्या म्हणतात. आणि ह्यांचा सगळ्यांचा व्यष्टीच्या दृष्टीनं, म्हणजे मी एक लिमिटेड जीव ह्या दृष्टीनं ह्याच्याशी सगळ्यांशी माझा संबंध आहे. म्हणून फक्त मलाच पडलेलं स्वप्न मला समजू शकतं. हा, जाग झाल्यावर हा जो मी आहे. आता हे तुर्या म्हटलं, ही टेक्निकल टर्म आहे. तुर्या म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी. तर शब्दकोशातला अर्थ चौथी असा पण होऊ शकतो, पण हे चार नाही, ही तिसरी. तीन तीन आहेत या जागृत स्वप्न सुषुप्ती, म्हणून त्याला चौथी म्हटलं. पण हे कसं आहे माहिती आहे का, याचं महत्व काय आहे? तर समजा मी एक ते कागद आहे माझ्यासमोर. हम्म. माझ्यासमोर मी कागद आहे आणि त्याच्यावर मी काही चित्र काढलं म्हणजे. हम्म. काही चित्र काढलं. आता एक तुमच्या नातीनं चित्र काढलं, तिथं काहीतरी इथे आलो होतो त्या घेऊन त्यांनी काढलं. पण समजा काहीतरी त्याच्यावर समजा तीन काहीतरी काढलं, तीन पक्षी आहेत. हम्म. मी तुम्हाला दाखवलं, हे किती दिसत आहेत? तुम्ही काय सांगाल? तीन आहे. बरोबर ना? तीन आहे. पण खरं किती आहेत माहित आहे का? खरे चार आहे. चार काय आहे? तो कागद, कागद चौथा. ते कागदाशिवाय त्या कुठल्याही चित्राला अस्तित्व तरी शक्य आहे का? नाही. हा. मग ते कागद चौथा आहे का? नाही. आता त्या तीन पेक्षा वेगळा म्हणून त्याला काय म्हटलं? चौथा. पण तो सगळ्यामध्ये समाविष्ट आहे. ही तुरीय अवस्था जागृतीत पण आहे, स्वप्नात पण आहे, सुषुप्ती आहे. या अर्थानं या तुरीय अवस्थेवरच, या आत्म्यावरच सगळा आपला व्यवहार आहे. म्हणून संत सांगतात की आत्म्याशी एकरूप व्हा. हे काही इमॅजिनरी, काही कपोलकल्पित नाहीये. हा खरंच आहे आत्मा. आणि ते माझं स्वतःचं नेचर आहे. जसं या तीन चित्रांमध्ये कागद आहेच आहे. हं, कागद आहेच आहे. तो चौथा नाही. चौथा आता मला समजलं नाही नव्हतं आधी, म्हणून मी त्याला आता चौथा म्हटलं ना. आधी माहित नव्हतं मला. शंकराचार्य म्हणतात बघा त्यांच्या एका भाष्यामध्ये, ते म्हणतात मायेमुळे जीव त्याला तुर्या अवस्था असं म्हणतात. मायेमुळे, माया म्हणजे अज्ञानामुळे. आता इथपर्यंत आता हे आपण आलो. आता हे आत्माराम निरूपण संपलं. आणि त्यानंतर आता हे नाना उपासना निरूपण, की या सगळ्या सूक्ष्म स्थूल विवेक, त्याचा आज आपण पंचमहाभूतांचा विवेक, जागृती तर अवस्थात्रय विवेक, असं वेगवेगळं बघितलं. तेच तऱ्हेनं थोडं पुढे निरूपण करणारं हा नाना उपासना निरूपण जो आहे, तो आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघू. तर आता मी इथं थांबतो. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नसुद्धा, आपल्यापाशी 2 मिनिटं वेळ आहे. तर मी थांबतो इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरि